धुळे लोकसभा भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ मालेगाव रोड धुळे इथं विराट सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। जाहीर सभेत उपस्थित जनसागराला अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं। डॉक्टर सुभाष भामरे सातत्यानं काम करणारे खासदार आहेत। त्यांच्या पाठपुराव्यामुळे अक्कलपाडा धरणाचे 40 वर्ष रखडलेले काम पूर्ण होण्यासाठी 170 कोटी देण्यात आले। यासोबतच त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सुलवाडे जामफळ योजनेला माननीय पंतप्रधान मोदीजींनी 2700 कोटी दिले, ज्यामुळे ही योजना पूर्ण झाली। या योजनेमुळे धुळे जिल्हा सुजलाम सुफलाम होत आहे, असं फडणवीस म्हणाले। मोदी साहेबांना आशीर्वाद देण्याकरता आज आपण बघा, या ठिकाणी आमच्या बाबांनी मोदी साहेबांसोबत काम केलं 3 वेळा। त्या ठिकाणी तिसऱ्यांदा आता ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि सातत्याने काम करणारा खासदार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय। आज अक्कलपाडा धरणातनं या ठिकाणी 40 वर्ष लटकलेलं काम आपण त्या ठिकाणी पूर्ण केलं। 170 कोटी रुपये दिले। आमच्या बाबा भामरेंनी, आमच्या जयकुमार भाऊंनी सुलवाडे जामफळ सारख्या योजनेचा पाठपुरावा केला। जन्मात जी योजना झाली नसती, मोदी साहेबांनी 2700 कोटी रुपये सुलवाडे जामफळ करता या ठिकाणी दिले आणि हा जिल्हा त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम होतोय। आता तापी बुराई योजनेकरताही 800 कोटी रुपये आपण दिले आहेत। त्याचंही काम लवकरच आपण पूर्ण करणार आहोत। आणि एवढंच नाही तर मोदीजींच्या नेतृत्वात पश्चिमी वाहिन्यांचं पाणी हे पूर्वेकडे आणून आमचा खानदेशाचा पट्टा असेल, आमचा मराठवाड्याचा पट्टा असेल, आमचा धुळे जिल्हा असेल, याचं चित्र येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण बदलणार आहोत। आज बाबा भामरेंनी पाठपुरावा केला। रेल्वेची कामं असतील, कॉरिडॉरचं काम असेल, मोठ्या प्रमाणात होत आहे। 6 राष्ट्रीय महामार्ग इथं असल्यामुळे धुळे हे मध्यवर्ती केंद्र झाले असून त्यामुळे येत्या काळात इथं मोठ्या प्रमाणात उद्योग येणार आहेत। याशिवाय इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे आणि रेल्वेमुळे धुळ्याला वेगळं महत्त्व प्राप्त झाले। हे सर्व शक्य झालं कारण माननीय पंतप्रधान मोदीजी होते आणि पाठपुरावा करण्यासाठी डॉक्टर सुभाष भामरे होते। आता वेळ आली आहे वोट जिहाद करायला सांगणाऱ्या काँग्रेसला सांगण्याची की आम्ही आता मतांचा यज्ञ करणार आहोत। यात एक मताची आहुती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मिळणार आहे। यासाठी धुळेकर आणि डॉक्टर सुभाष भामरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला।